श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप कॉल करू शकता. तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे. मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई गणपतीची सेवा कशी करायची, संकटमोचनची सेवा कशी करायची, गुरुचरित्र पारायण कसं करायचं, नवनाथ पारायण कसं करायचं, त्याचबरोबरचे घोर कष्टदार स्तोत्र आहेत ते कसं आणि किती वेळा वाचायचं, त्याच्यानंतर तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं, अशा बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी आहे की जेणेकरून तुम्ही जर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की या सेवा कशा केल्या पाहिजेत आणि या सेवेचे अनुभव काय आहेत. तर याचाही अनुभव मला आलेले मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर बघा, पहिली गोष्ट येते की आपल्याला म्हणजे कोणत्या सेवा करायला पाहिजेत की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही चालू आयुष्याचे प्रश्न आहेत, जे काही समस्या आहेत त्या दूर होतील. आजच्या काळात जर पाहिलं तर आपल्याला नोकरीचा प्रश्न राहतो, वैवाहिक आयुष्यातले म्हणजे जे काही प्रश्न असतील, कोणाचं लग्न जमत नाही आहे, जर लग्न जमलेलं आहे तर ते मोडते, किंवा घरात पती पत्नीचं जमत नाही आहे, त्याच्यानंतर कोर्ट कचेरीचा प्रश्न आहे, किंवा एखादी व्यसन म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्यसन लागलेलं आहे, मग ते दारूचं असू द्या किंवा एखादं बाहेरचं असू द्या, कुठल्याही प्रकारचं व्यसन असू द्या, किंवा आजारी व्यक्ती घरात आहे, अशा असंख्य प्रश्नांवर आज ह्या तुम्हाला प्रभावी सेवा जर तुम्ही केल्या तर खरंच तुमच्या आयुष्यातले कुठलेच प्रश्न राहणार नाहीत. फक्त ती सेवा तुम्ही मनापासून करा, संकल्पयुक्त करा. तर बघा, गणपतीची सेवा आपण बऱ्याचदा ऐकलेली असेल की गणपतीची म्हणजे मंगळवारची सेवा म्हणजेच चतुर्थीची सेवा, ही खरंच खूप प्रभावी सेवा आहे. मला आत्ता मध्यंतरी तुम्ही अनुभव ऐकला असेल की त्या ताईंनी गणपतीची सेवा केली आणि त्यांना 120 दिवसाची गणपतीची सेवा सुरू केली आणि त्यांना 15 दिवसातच गणपतीच्या सेवेचा अनुभव आलेला आहे. म्हणजे कसा की त्यांच्या मुलासाठी त्यांनी नोकरीसाठी ती सेवा सुरू केलेली होती आणि 120 दिवसाच्या सेवेला सुरुवात केली आणि अगदी 15 दिवसच झाले की त्यांच्या मुलाला खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब लागला. तर ती सेवा कशी करायची आहे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे तुम्हाला, पण आत्ता शॉर्टमध्ये सांगते की तुम्ही जेव्हा सेवेला सुरुवात करता त्याच्या ज्या दिवशी, आता समजा तुम्हाला चतुर्थी दिवशी सुरुवात करायची आहे तर त्या दिवशी सकाळी तुम्ही आंघोळ वगैरे करून गणपतीच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपतीच्या मंदिरात जाताना तुम्हाला एक नारळ, एक जास्वंदाचं फूल, दुर्वा, त्याच्यानंतर खोबऱ्याची वाटी, खोबरे, त्याच्यानंतर एक रुपयाचं नाणं, डाळिंबाचं फळ, अशा पद्धतीने ह्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपतीला प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा, माझी जी काही ही इच्छा आहे ती पूर्ण करू द्या आणि आजपासून 120 दिवस मी या सेवेला सुरुवात करत आहे आणि माझ्याकडून ती सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून ती सेवा करून घ्या. कसलेही माझ्या सेवेमध्ये विघ्न येऊन देऊ नका, अडथळे येऊन देऊ नका, अशी विनवणी तुम्ही गणपती बाप्पांना करायची, तुमच्या मनातली इच्छा सांगायची. आणि आजपासून मी या मंत्राचा 121 वेळा जप करणार आहे, तो 120 दिवस. तर तो जप माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा, अशी विनवणी तुम्ही गणपती बाप्पाला करायची आहे. आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची. तर ती सेवा कोणती आहे तर बघा, 121 वेळा जो मंत्र आहे तो म्हणजेच कोणता, मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, असा तो मंत्र आहे. मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की मंगल मूर्ती म्हणायचं नाही, मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, असा तो मंत्र आहे. या मंत्राचं पठण, या मंत्राचा जप आपण रोज 121 वेळा करायचा आहे. आता आपली जपमाळ जी असते
ती 108 मण्यांची असते. 108 वेळा हा जप करून म्हणजेच एक माळ केल्याच्या नंतर जे काही वरचे 13 राहतात आपले 121 करायचेत आपल्याला, त्याच्यातली एक जपमाळ म्हणजेच 108 वेळा आपला जप होतो. तर राहिलेला 13 वेळेस हा आपला हातावर आपण काउंट करायचा. असं मिळून रोज आपल्याला 121 वेळा हा जप करायचा आहे. तो किती दिवस? तर 120 दिवस करायचा आहे. तर आता त्याच्यासाठी नियम काय आहेत? नियम काहीच नाहीत, फक्त नॉनव्हेज वर्ज्य आहे. कारण तुम्ही ती सेवा संकल्पयुक्त करत आहात. आणि संकल्प कसा सोडायचा? तर हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यात एक अक्षदा, फूल, अक्षदा, हळदी कुंकू घ्यायचं आणि तुम्ही स्वामींना, गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की आजपासून मी या सेवेला सुरुवात करत आहे म्हणून. आणि तो संकल्प तुम्ही घरातच सोडायचा आहे. जे काही सामान आहे पूजेचं तेच फक्त तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे. आता मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई ही रोज गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचं का? तर नाही, तुम्ही फक्त सेवेला सुरुवात करायच्या दिवशीच म्हणजेच पहिल्या दिवशीच फक्त तुम्ही गणपती बाप्पाला जाऊन ते अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करायची. रोज करायचं नाही. आता याच्यामध्ये जर मासिक धर्म आला 120 दिवसामध्ये तर काय करायचं बघा. तर ते मासिक धर्माचे जे काही 5 दिवस आहेत ते आपण स्किप करायचे आणि त्याच्यानंतर सेवा कंटिन्यू करायची. पण सुतक आणि विटाळ जर आलं तर ती सेवा तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. म्हणजे समजा जर तुमचे 120 दिवसातले 100 दिवस झालेत आणि तुम्हाला जर सुतक पडलं तर तेव्हा काय करायचं? ती सेवा परत पहिल्यापासून सुरू करायची, संकल्प सोडून आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन ती सेवा परत सुरू करायची. अशा पद्धतीने ही सेवा जर केली तर तुम्हाला मी सांगते, तुमच्या मनातली कुठलीही इच्छा असू द्या, कुठली असू द्या, मग नोकरीचा प्रश्न असो, अडलेली कामं असू द्या, विवाहाचा प्रश्न असू द्या, कुठलाही असू द्या, तुमचा प्रश्न नक्की आणि नक्की मार्गी लागतो. याचे अगणित असे फायदे आहेत, अगणित असे अनुभव आहेत आणि तुम्ही ते ऐकलेले असतील. तर बघा, दुसरी सेवा अशी आहे की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं. मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण तो शॉर्ट्समध्ये सांगते मी तुम्हाला की गुरुचरित्राच्या पारायणाला जर आपण नियमपूर्वक जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर खरंच आपल्याला अनुभव हे नक्की येतात. या सेवा मी तुम्हाला का सांगते? या सेवा मी स्वतः केलेल्या आहेत आणि याचे अनुभव मला आलेले आहेत, म्हणून मी ह्या सेवा तुम्हाला सांगते. कारण गुरुचरित्राचं पारायण इतकं प्रभावशाली आहे, तुम्ही जर संकल्पयुक्त 3, 7, 11 किंवा 21 तुम्हाला वाटतील तेवढे जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण केले ना तर तुमच्या आयुष्यामध्ये खरंच जो काही म्हणजे तुमच्या मनात कुठली इच्छा असू द्या. आता तुम्हाला असं वाटतंय की मी खूप सेवा करून थकलेली आहे आणि माझी इच्छाच पूर्ण होत नाहीये, तर त्यावेळेस काय करायचं? तुम्ही ती सेवा मनापासून करा. मनापासून म्हणजे काय? तुम्ही वाचताना पूर्ण त्या लीलेमध्ये दंग व्हा. काय दिलेलं आहे, काय कथा आहे त्या अध्यायामध्ये, याच्यामध्ये प्रत्येक अक्षरावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजेच मनापासून ती सेवा करा. आणि गुरुचरित्राचं जर पारायण करायचं म्हटलं गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्हाला परान्न वर्ज्य असतं, त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं, नॉनव्हेज वर्ज्य आहे. ज्या आता तुम्ही जर 7 गुरुचरित्र पारायण करताय आणि तुमचं जर 7 महिने, प्रत्येक महिन्याला तुम्ही जर एक पारायण करताय, 7 महिने जर तुमचे 7 पारायण चालले तर 7 महिने तुम्हाला ते नॉनव्हेज खायचं नाही, मांसाहार करायचा नाही. कारण का? तो तुम्ही जेवढ्या दिवस संकल्पयुक्त ती सेवा करताय तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही. आता कसं आहे, तुम्ही म्हणताल की ताई मग आम्ही महिन्यातून फक्त 7 दिवसच ते पारायण करतोय, मग फक्त 7 दिवस पाळायचं. तुम्ही 7 दिवस तर पाळायचंच आहे, पण जोपर्यंत तुमचे 7 गुरुचरित्राचे पारायण होत नाहीत किंवा तुम्ही 3 गुरुचरित्राचा संकल्प केलाय, तो 3 गुरुचरित्राच्या पारायणाचा संकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंतही तुम्हाला खायचं नाही. कारण का? तर तुम्ही ती सेवा संकल्पयुक्त करताय. तुम्हाला मांसाहाराचा नियम मोडलेल्याचा एक अनुभव सांगते. जेव्हा आमच्याच रिलेटिव्समधला हा अनुभव आहे.
हे नियम माहीत असताना पण त्या ताईंनी मांसाहार केलेला होता गुरुचरित्र पारायण करताना. 7 दिवसाचं त्या ताईंनी घरात गुरुचरित्र पारायण लावलं होतं. आणि त्या ताई असं करायच्या, सकाळी गुरुचरित्राचं पारायण वाचलं की संध्याकाळी त्या मांसाहार करायच्या, परत दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून गुरुचरित्राचं पारायण करायच्या, परत संध्याकाळी मांसाहार करायच्या. म्हणजे असं त्यांनी म्हणजे नियम काहीच पाळला नाही 7 दिवसामध्ये. पण दत्त महाराजांनी त्यांना अशी काही प्रचिती दिली, त्यांना दाखवून दिलं की खरंच नियम मोडल्याने काय होतं. अक्षरशः त्यांना कुत्रं चावलेलं होतं. आणि कुत्रं चावलं पण ते इतकं भयानक चावलं होतं की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. कारण ह्याच्यातून मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर ही गोष्ट नियमपूर्वक जर नाही केली, जे तुम्हाला पाळण्याचे जे काही 3-4 नियम आहेत ना, ब्रह्मचर्याचं पालन म्हणा, मांसाहार म्हणा, परान्न म्हणा, किंवा अजून तुम्हाला जेवढे शक्य होतील ना तेवढे तुम्ही नियम पाळा. कारण कसं आहे, आपण जी संकल्पयुक्त सेवा करतो ना, ती खरंच जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा जर नियमपूर्वक जी सेवा करतो ती खरंच आपली स्वामींपर्यंत पोहोचत असते, दत्त महाराजांपर्यंत पोहोचत असते. आणि त्याचं फळ आपल्याला 100% मिळतं म्हणजे मिळतंच. कारण ती सेवा आपण मनापासून प्रामाणिकपणे आणि नियमपूर्वक केलेली असते. त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्ही हे नियम खरंच पाळा. आणि जर हे नियम पाळणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नाही केलं तरी चालतं. जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. आणि ह्याची डिटेल्स माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओवर गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं याच्याबद्दल दिलेली आहे, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा. तिसरी सेवा म्हणजे घोरकष्टोद्धारण स्तोत्र. आता घोरकष्टोद्धारण स्तोत्र हे खूप तुम्ही ऐकलेलं असेल की खूप प्रभावी आहे. आणखीन त्याचे अनुभव पण खूप आहेत आणि खूप वेळा नावही ऐकलेलं असेल. आणि याच्या अगोदर मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की घोरकष्ट स्तोत्र जो कोणी करतो किंवा ज्या घरामध्ये घोरकष्टोद्धारण स्तोत्र ऐकलं जातं, सकाळ संध्याकाळ किंवा तुम्ही मोबाईलवर लावून द्या, फक्त तुम्ही श्रवण जरी केलं तरी पण तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आल्याशिवाय राहत नाही. जी काही वाईट शक्ती आहे, नकारात्मक शक्ती आहे, ती तुमच्या घरातून नक्की निघून जाते. कारण हा साक्षात दत्त महाराजांनी दिलेला मंत्र आहे, स्तोत्र आहे दत्त महाराजांचं. जेव्हा आपल्या घोर कष्टोद्धारण म्हणजे काय, तर आपल्यावर घोर संकट आलेलं असतं, मोठं संकट आलेलं असतं आणि ते निवारण्यासाठी, त्याचं निवारण व्हावं त्याच्यासाठी दत्त महाराजांनी आपल्याला हे स्तोत्र दिलेलं आहे. अतिशय सोपं आहे ते, फक्त 5 ते 6 कडव्यांचं हे स्तोत्र आहे. आणि तुम्ही जर ते मनापासून वाचलं तर तुमचं पाठांतर पण होऊन जातं. खूप प्रभावशाली असं स्तोत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभम असं त्या स्तोत्राची सुरुवात आहे. खूप प्रभावशाली स्तोत्र आहे. तुम्ही जर ते संकल्पयुक्त 11, 21, 51 किंवा 108 वेळा रोज तुम्ही संकल्प करून, रोज तुम्हाला आता जर तुम्ही म्हटलं की मला रोज 11 वेळेस म्हणायचं आहे, किंवा रोज मला 21 वेळा म्हणायचं आहे, किंवा रोज 51 वेळा म्हणायचं आहे, 108 वेळा म्हणायचं आहे, असं संकल्प जर तुम्ही केला तर तुम्हाला सांगते, तुमची काही अडलेली कामं असतील किंवा नोकरीचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर तुमचा विवाहाचा प्रश्न आहे, किंवा तुमच्या नोकरीमध्ये पगारवाढ होत नाही आहे, जॉब चांगला आहे पण तिथे तुमचं प्रमोशन होत नाही, पगारवाढ होत नाही आहे, अशा असंख्य प्रश्नांवर तुम्ही जर घोरकष्टोद्धारण स्तोत्र जर म्हटलं तर तुमचं नोकरी पण तुम्हाला चांगली मिळेल, जॉब चांगला मिळेल. त्याच्यानंतर पगार जर चांगला नसेल तर पगारही चांगला मिळेल. जर एखाद्याकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत तर ते पैसेही तुम्ही न मागता तुमच्याकडे येतील. त्याच्यानंतर जर एखादी आपलं लहान बाळ घरात आहे आणि ते खूप हट्टी आहे, ऐकत नाही आहे, त्याच्यासाठीही तुम्ही घोरकष्ट स्तोत्राचा जर संकल्प करून केलं तर तीही गोष्ट मार्गी लागते. मग माझं सांगण्याचं तात्पर्य की तुमच्या घरात कसलाही प्रॉब्लेम असू द्या, आपण संसारिक माणसं आहोत, आपल्या घरामध्ये कोणता ना कोणता तरी प्रश्न असतोच. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात
जो काही प्रश्न आहे तो तर सुटेलच, पण जे येणारं संकट आहे ते सुद्धा या सेवेने टळून जातं. कारण साक्षात दत्त महाराजांची कृपा आपल्या घरावर होते आणि आपल्यावर जे काही संकट येणार असतं त्याचं निवारण दत्त महाराज साक्षात करत असतात. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही संकल्प करून करा. त्याच्यासाठी पण तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे. त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं. आता समजा तुम्ही 51 दिवस रोज 51 वेळा जर तुम्ही घोरकष्ट स्तोत्र बोलताय तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याच्यानंतर मांसाहार वर्ज्य आहे. आणि परांना जर तुम्ही वर्ज्य करत असाल तर अतिशय उत्तम आहे. कारण परांना का वर्ज्य करायचं असतं? आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा परांना वर्ज्य करायचं. कारण आपण जी सेवा केलेली असते तर ती त्या माणसाला जाते ज्याचं आपण अन्न खातो, ज्याच्या हातचं आपण बाहेरचं जेवण करतो, त्याला ती सेवा जात असते. मग त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे आपण जी सेवा करतोय ती जर आपल्यालाच लाभावी किंवा त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही परांना वर्ज्य करा. बाहेरचं तुम्ही काहीही खाऊ नका. त्याच्यानंतर तुम्ही जर नवनाथ पारायण केलं. आता नवनाथ पारायणामध्ये आपल्याला दिंडोरी प्रणीतचे 2 ग्रंथ आहेत. एक 40 अध्यायाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यानंतर 900 श्लोकीचा एक ग्रंथ आहे. 900 श्लोकीचाच ग्रंथ असा आहे की तुम्ही रोज एक पारायण करू शकता. रोज एक पारायण करायला तुम्हाला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागतात. म्हणजे एका दिवसात तुमचं एक पारायण होऊन जातं. आणि 40वा जो अध्याय आहे 40 अध्यायाचा जो ग्रंथ आहे त्याचा आपण 9 दिवस पारायण करू शकतो. म्हणजे रोज किती अध्याय वाचायचे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या ग्रंथामध्ये आपल्याला रोज किती अध्याय वाचायचे याचा आपल्या म्हणजे दिलेला आहे. तशा पद्धतीने आपण 9 दिवसाचं हे पारायण करू शकतो. ते 1 दिवसाचं पारायण करता येत नाही. 9 दिवसाचं पारायण करायचं. 40 अध्यायाचा जो मोठा ग्रंथ आहे तो 9 दिवसाचं पारायण करायचं. पहिल्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 6 अध्याय, तिसऱ्या दिवशी 6 अध्याय, असं प्रत्येक दिवशीचं अध्याय आपल्याला त्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. ते आपण फॉलो करायचे आणि तशा पद्धतीने 9 दिवसाचं पारायण करायचं. तर नवनाथ पारायण का करायचं? तर नवनाथ पारायणाची ताकद तुम्ही जर पाहिले तर खूप वेळेस ऐकलं असेल की नवनाथ पारायण अवघड आहे, खूप नियमपूर्वक करावं लागतं किंवा नियम जर मोडले तर खूप असं अशुभ घटना घडतात असं. तर मी तुम्हाला सांगते की तुमच्या मनातली भीती काढून टाका की नवनाथ पारायण खूप अवघड आहे. अवघड काहीच नाही. करून घेणारे आपले नवनाथ महाराज आहेत, करून घेणारे आपले स्वामी महाराज आहेत, करून घेणारे आपले दत्त महाराज आहेत. तुम्ही फक्त इच्छा निर्माण करा, सेवेला सुरुवात करा, पारायणाला सुरुवात करा, सगळं काही व्यवस्थित होऊन जातं. तर बघा, तुम्हाला जर नवनाथ पारायण करायचंय तर त्याचे असे नियम काहीच नाहीत. अगदी आपण गुरुचरित्राचं पारायण जसं करतो ना अगदी तसेच नियम नवनाथ पारायणाचे आहेत. नवनाथ पारायणालाही तुम्ही परांना वर्ज्य करायचं आहे. 9 दिवसाचं तुम्ही संकल्पयुक्त करताय ना 9 दिवस, तर तुम्ही 9 दिवस परांना वर्ज्य करायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, मांसाहार करायचा नाही. त्याच्यानंतर जे चटईवर म्हणजेच जमिनीवर झोपायचं, चटई किंवा गोंगडे वगैरे अंथरून त्याच्यावरच झोपायचं. असे छोटे नियम आहेत. ते तुम्ही 9 दिवसाचं जर पारायण केलं तर 9 दिवस हे नियम पाळायचे. पण समजा तुम्हाला जर सेवेमध्ये 900 श्लोकीचं जर पारायण दिलं की तुम्हाला 36 पारायण करा, 21 पारायण करा, 51 पारायण करा, असं जर तुम्हाला 900 श्लोकीचं दिलं असेल तर तुम्ही जोपर्यंत तुमचे समजा आता 36 पारायण दिले तुम्हाला, तर 36 पारायण होईपर्यंत तुम्ही परान्न वर्ज्य करायचं आहे. त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याच्यानंतर मांसाहार वर्ज्य करायचं आहे. तर 36 पारायण म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ह्याला किती दिवस लागतील. 36 दिवसात तुमचे 36 पारायण होतात. कारण रोज एक पारायण होतं. 2 ते 2.5 तासामध्ये 900 श्लोकीचं 1 दिवसात एक पारायण होतं. त्यामुळे 36 दिवसामध्ये तुमचं
36 पारायणं होतात. मग 36 दिवस तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे, पराण्यवर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, मांसाहार करायचा नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर नवनाथ पारायण केलं, जर तुम्हाला 40 अध्यायाचा मोठ्या ग्रंथाचं 9 दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल, तर तुम्ही जो काही 900 श्लोकीचा छोटा ग्रंथ आहे 9 अध्यायाचा, त्याचं जरी तुम्ही पठन केलं किंवा त्याचं जर समजा तुम्हाला वाटतंय की माझ्याकडून आता 36 दिवस होत नाहीये, तर तुम्ही दर गुरुवारी जरी त्याचं पारायण केलं, दर गुरुवारी तुम्ही 2 तास बसून एक नवनाथ पारायण जरी केलं, तरी पण तुम्ही अनुभव बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येतील. खूप म्हणजे खूप छान अनुभव येतील. तुमच्या घरामध्ये जर काही वाईट शक्ती असेल, नकारात्मक शक्ती असेल किंवा कोणी तुमच्या घराला नजर लावलेली असेल किंवा नजर दोष असेल घरामध्ये, किंवा कोणी करणी केलेली असेल, बाहेरची बाधा असेल, अशा असंख्य गोष्टी असू द्या किंवा असंख्य प्रश्न असू द्या, तुमचे नवनाथ पारायणाने पूर्ण निघून जातात. कारण नवनाथ पारायणामध्ये एवढी शक्ती आहे, इतका प्रभावी ग्रंथ आहे की खरंच जो कोणी हा पारायण करतो त्याच्या आयुष्यामध्ये ह्या अशा जे काही बाधित गोष्टी आहेत त्या कसल्याच उरत नाहीत. त्या घरामध्ये सतत सुख, शांती आणि समाधान नांदतं. कारण साक्षात नवनाथ महाराजांची कृपा या घरावर झालेली असते जिथे नवनाथ पारायण केलेलं असतं. कारण नवनाथ पारायण म्हणजे साक्षात आपल्याला नवनाथांचं दर्शन होतं, नवनाथांची लीला आपण वाचत असतो, नवनाथांची कथा आपण ऐकत असतो. तुम्ही समजा एखादा जो पारायण वाचतोय आणि तुम्ही जर ते फक्त पारायण वाचण्याकडे, जर एखादा तो पारायण वाचताना ऐकतोय शेजारी बसून, जो ऐकणारा असतो त्याच्या आयुष्यातले सुद्धा प्रॉब्लेम किंवा अडचणी दूर होतात. एवढी ताकद आपल्या नवनाथ पारायणामध्ये आहे. तुम्ही जर ह्या सेवेला सुरुवात केली नसेल आणि तुम्हाला वाटतंय की आपल्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक गोष्टी आहेत किंवा अमावस्या पौर्णिमेला याचा त्रास होतोय किंवा मला असं काहीतरी रात्रीचं जाणवतं की कुणीतरी येतंय, मला उठवतोय किंवा मला काहीतरी वाईट शक्ती दिसतीये, जर तुमच्यासोबत अशा गोष्टी घडत असतील तर तुम्ही लगेच नवनाथ पारायण करा की जेणेकरून तुम्हाला हा त्रास लवकरात लवकर कमी होईल. कारण हा त्रास म्हणजे जो काही आत्मा असतो, म्हणजे समजा आता एखाद्याच्या घरामध्ये आत्महत्या झालेली असेल आणि त्याचा आत्मा त्याच घरामध्ये भटकत असतो आणि तो आत्मा त्याच घरातल्या व्यक्तीला त्रास देत असतो. कारण त्या आत्म्याला शांती मिळालेली नसते, तो आत्मा मुक्त झालेला नसतो, इथेच म्हणजे भटकत असतो तो आपल्या घरात म्हणा किंवा आसपास म्हणा, आणि तोच आत्मा आपल्याला त्रास देत असतो. त्याच्यामुळे त्या आत्म्याला शांती मिळावी, त्या आत्म्याची इच्छा पूर्ण व्हावी, याच्यासाठी जर आपल्याकडे एकमेव उपाय असेल तर तो फक्त आणि फक्त नवनाथ पारायणाचा उपाय आहे. जर तुमच्यासोबत अशाच गोष्टी घडत आहेत, तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला त्रास होतोय किंवा एखादी व्यक्ती खूप अमावस्याला पौर्णिमेला असं वेळ लागल्यासारखी करतीये, त्याच्यानंतर घरात नेमकं अमावस्या आली की भांडणं होतात, काही कारण नसताना पण भांडणं होतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आपल्या घरावर एखाद्याने करणी केलेली आहे पण ती आपल्याला माहीत नसते की ह्या व्यक्तीने काय केलंय, तर अशा तुम्हाला फक्त जर वाटतंय की आपल्या घराला कोणाचा नजर दोष लागलेला आहे किंवा करणी झालेली आहे, तर अशा वेळेसही तुम्ही नवनाथ पारायण करा. आणि काहीच जरी नसेल घरामध्ये तरीही तुम्ही जर तुमच्या मनात इच्छा आहे ना की आपण नवनाथ पारायण करायला पाहिजे, तर तुम्ही करून बघा. जर तुम्ही केलंय, तुम्हाला म्हणजे घरात काहीच त्रास नाहीये किंवा तुमचा प्रश्नही काहीच नाहीये, तरी पण तुम्हाला असं वाटतं की मी नवनाथ पारायण करावं, तरी पण करा. फक्त घरामध्ये जर सुख, शांती, समाधान नांदावं याच्यासाठी सुद्धा तुम्ही नवनाथ पारायण करू शकता. कारण आपल्याला जी काही नकारात्मक शक्ती असते ती दिसत नाही पण त्या गोष्टीचा त्रास होतो. अशा वेळेस तुम्ही जर फक्त मनाला शांती मिळावी याच्यासाठीही तुम्ही जर नवनाथ पारायण केलं तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, अखंड लक्ष्मी कायम टिकून राहते. कारण नवनाथ पारायणाची ताकद एवढी अगणित आहे की साक्षात दत्त महाराज, नवनाथ महाराज, स्वामी महाराज आपल्या सोबत असतात. तर दुसरी गोष्ट अशी की
तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं, मला याच्याही बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं. तारक मंत्र म्हणजे काय, तर तारक मंत्राचं अनुष्ठान करायला आपल्याला तुम्ही 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस ह्याचेही तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही जेवढे दिवस अनुष्ठान कराल तेवढा दिवस तुमची म्हणजे तेवढ्या लवकर तुमची सेवा किंवा इच्छा जी काय आहे ती पूर्ण होते. आता तारक मंत्र म्हणजे काय, तर तुम्ही हा तारक मंत्राचं पाणी बनवायचं आणि म्हणजे मग तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल किंवा लहान मुलं आहेत ते हट्टीपणा करतात, ऐकत नाहीत किंवा आईबाबांना माघारी बोलतात, असं लहान मुलामध्ये असेल किंवा जर पती पत्नीचं जमत नाही आहे तर पत्नी जर स्वामी सेवेकरी असेल, सेवा करत असतील तर त्यांनी पतीसाठी हे तारक मंत्राचं पाणी बनवून त्यांना द्यायचं आहे. अशा असंख्य गोष्टींवर तुम्ही जर तारक मंत्राचं ही तीर्थ बनवून जर समजा आजारी व्यक्ती आहे त्या आजारी व्यक्तीला द्या किंवा पती पत्नीचं जमत नाही आहे, समजा पत्नीचं ऐकत नाही आहे तर पत्नीने पतीला हे तीर्थ द्यायचं आहे. त्याच्यानंतर हट्टी मुलं आहेत तर त्या मुलांनाही तुम्ही हे तीर्थ द्या. बघा तुम्ही 21 दिवसाचं हे अनुष्ठान करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 51 दिवसाचंही करू शकता आणि 108 दिवसाचं केलं तर अतिशय उत्तम आहे. रोज तुम्ही 108 वेळाही तारक मंत्र म्हणू शकता, 51 वेळाही म्हणू शकता, त्याच्यानंतर 11 वेळाही म्हणू शकता. तुमच्यावर आहे, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही तारक मंत्राचं पठण करा आणि ते तीर्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला प्यायला द्या. आणि सगळ्यांनी जरी घेतलं हे तीर्थ तरी सुद्धा चालतं, कारण आणि पण हे तीर्थ तुम्ही वायाला लावायचं नाही. जेवढं काही तुम्ही तीर्थ बनवलेलं आहे तेवढंच तीर्थ तुम्ही सगळ्यांना द्यायचं आहे. हंड्यात म्हणा किंवा माठामध्ये ओतून ते तीर्थ वायाला लावू नका, कारण रोजच हंड्यातलं पाणी संपतं असं नाही आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला नवीन पाणी जर भरायचं म्हटलं तर ते आपण आदल्या दिवशीचं जे काही पाणी आहे ते ओतून देतो, मग त्याच्यामध्ये जे आपण जे तीर्थ टाकलेलं आहे ते वायाला जातं. त्यामुळे असं न करता तुम्ही आता समजा जर ग्लास भरून घेतलं ते तीर्थ बनवताना, तुम्ही जी सेवा करताय त्यावेळेस तुम्ही ग्लास भरून घेतला तर ते ग्लासामधलं जे काही पाणी आहे तेच तुम्ही सगळ्यांनी घरामध्ये जेवढ्या काही व्यक्ती असतील त्यांना ते तीर्थ द्या. आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय ना, आता समजा व्यसनमुक्तीसाठी पण तुम्ही करताय, एखाद्या तुमच्या घरामध्ये कोण ड्रिंक करतंय तर त्या व्यक्तीला तुम्हाला ते तीर्थ द्यायचंय तर तुम्ही फक्त त्याच व्यक्तीला तीर्थ द्या. जी ड्रिंक करणारी व्यक्ती आहे तिला ते तीर्थ द्या. आणि जर ती व्यक्ती पित नसेल तर जेवताना म्हणा किंवा चहा देताना म्हणा, जेव्हा तुम्हाला कधी पण तुम्हाला जर त्यांनी पाणी मागितलं, समजा चहाच्या वेळेस पाणी मागतात किंवा जेवणाच्या वेळेस पाणी मागतात, तेव्हा ते तुम्ही त्यांना तीर्थ द्या. आपण चांगल्यासाठीच करतोय, पण घरातली प्रत्येकच व्यक्ती चांगल्या मनाची असेल असं नाहीये. कारण एखाद्याला वाटतं की हे बाबा खूप देवदेव करतीये, खूप देवाचं करतीये, मग आपल्यावरच काहीतरी करतीये की काय, असं मनात म्हणजे विचार असतात लोकांच्या. म्हणजे लोकांची मनं एवढी शुद्ध नाही आहेत किंवा चांगली विचार नाही आहेत की ते आपल्याबद्दल प्रत्येक गोष्टीचा चांगला विचार करतील म्हणून. त्यामुळे तुमच्या घरात कशा पद्धतीचे विचार करणारे लोक आहेत ते ओळखून तुम्ही ते तीर्थ त्यांना द्यायचं आहे. आणि जर सगळेच घरातले स्वामींना मानत असतील, जे तुम्ही तीर्थ बनवता ते जर सगळ्यांनाच आवडत असेल तर तुम्ही ते फक्त ग्लासामधलं तीर्थ दिलं तरी चालतं, पण तुम्ही ते हांड्यात किंवा माठात ओतू नका. तीर्थ वायाला जाणार नाही याची काळजी घ्या. असं आहे तारक मंत्राचं अनुष्ठान. तारक मंत्राचे अनुभव खूप छान आहेत. तुम्ही ह्या सेवा करून बघा, कारण आयुष्यामध्ये आपल्याला सेवेशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. तुम्ही नेहमी म्हणता म्हणजे ज्या काही या सेवा मी सांगितलेल्या आहेत, आता पहिली गणपतीची सेवा, दुसरी गुरुचरित्राचं पारायण, तिसरी घोरकष्टोद्धर स्तोत्र, चौथं नवनाथ पारायण, पाचवीचं तारक मंत्राचं अनुष्ठान. आणि मला बऱ्याच कमेंट्स आले की संकटमोचन सेवा पण कशी करायची. तर संकटमोचन सेवेला बघा की संकटमोचन सेवा ही तुम्ही फक्त शनिवारी करायची असते. हनुमान मंदिरात जाऊन, मारुतीच्या मंदिरात जाऊन ही सेवा करायची. तर त्याच्यासाठी काय करायचं, एक कणकेच्या पिठाचा दिवा बनवायचा, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि तो दिवा घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं. त्याच्यानंतर
300 ग्रॅम तुम्हाला हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि 300 ग्रॅम तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. असं 300 ग्रॅम गूळ, 300 ग्रॅम डाळ घेऊन कणकेच्या पिठाचा दिवा घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे. एक लिंबू घेऊन जायचं आहे. एक लिंबू, हरभऱ्याची डाळ, गूळ, त्याच्यानंतर कणकेच्या पिठाचा दिवा, अशा ह्या 4-5 वस्तू घेऊन, आणि आणखीन एक राहिलं की लवंग आहेत, त्या 11 लवंगाचा तुम्हाला हार करायचा आहे. 11 किंवा 21 दोन्हीपैकी तुम्ही काही करू शकता. 11चा करा किंवा 21चा करा. तुम्हाला तो हार करायचा आहे. 21 लवंगाचा किंवा 11 लवंगाचा हार, एक लिंबू, त्याच्यानंतर 300 ग्रॅम हरभऱ्याची डाळ, 300 ग्रॅम गूळ आणि कणकेच्या पिठाचा दिवा, हे घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे. नारळ पण घेऊन जायचे. नारळ घेऊन जायचा. हनुमंताच्या मंदिरात जायचं आहे. सकाळीच तुम्हाला हे सेवा करायची आहे. हे सगळं सामान घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरात जायचं आहे. आंघोळ वगैरे झाल्यावर हनुमान मंदिरात जायचं. तिथे गेल्यावर तुम्हाला जी काही 11 लवंगाची माळ केलेली आहे, ती 11 लवंगाची माळ तुम्हाला हनुमंताच्या म्हणजे मारुतीच्या गळ्यामध्ये घालायची आहे. गळ्यामध्ये घालायची. त्याच्यानंतर लिंबू आहे ते मारुतीच्या चरणांजवळ ठेवायचं. हरभऱ्याची डाळ, जो गूळ आहे तो चरणांशी ठेवायचा. नारळ आहे, कणकेच्या पिठाचा दिवा आहे, तोही तुम्हाला हनुमानांच्या समोर ठेवायचा. अगरबत्ती लावायची, कणकेच्या पिठाचा दिवा लावायचा आणि मारुतीला आपण प्रार्थना करायची की हे मारुतीराया, तुम्ही माझे मामा आहात, तुम्ही सगळ्यांचे संकट दूर करता, तुम्ही संकटमोचन आहात, तुम्ही सगळ्यांची संकट दूर करता, माझेही तुम्ही संकट दूर करा, माझ्याही आयुष्यातले जे काही संकट आहेत, विघ्न आहेत ते दूर करा आणि तुमची कृपा अखंड माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू द्या, कुटुंबावरती राहू द्या. आणि तुमच्या जी काही मनातली इच्छा आहे ती त्यांना बोलून दाखवायची. आणि त्या दिवसापासून की मी ह्या मंत्राचं जपाला सुरुवात करणार आहे आणि तो तुम्ही किंवा ती सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या, असं तुम्हाला प्रार्थना मारुतीरायांना करायची आहे. आणि घरी यायचं आहे. तुम्हाला ती काही जे तुम्ही हरभऱ्याची डाळ, गूळ मांडलेला आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं नाही, तिथेच अर्पण करायचं. फक्त लिंबू आहे ना, ते लिंबू तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आणि जो नारळ आहे तो पण नारळ तुम्हाला फोडून घरी घेऊन यायचा आहे. तुम्ही लिंबू घरी घेऊन यायचं आणि ती लिंबू घरी आल्याच्या नंतर हातपाय धुवायचे, स्वामींना मुजरा करायचा आणि सेवा करायला बसायचं. आणि सेवा कोणती करायची तर बघा, ते लिंबू हातात घ्यायचं आणि लिंबू हातात घेऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर कोणती आहे, तुम्हाला 5 माळ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम हनुमंताय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. किती? 5 माळ. 5 माळ हा जप करायचा आहे. त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं, त्यानंतर रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर संकटमोचन सेवा केली तर तुमच्यावर मारुतीरायांची कृपा अखंड राहते. अखंड राहते म्हणजे कारण साक्षात ते संकटमोचन आपले जे काही विघ्न आहेत ते विघ्न दूर करणारे आहेत. तुम्ही हा उपाय, तोडगा किंवा सेवा करून बघा संकटमोचनची, बघा तुमच्यावरची संकट नक्की दूर होतील. तर करणे सेवा मी स्वतः केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला पण खूप छान असे अनुभव आलेले आहेत. गणपतीची सेवा मी जेव्हा केलेली होती तेव्हा मला माझा नोकरीचा प्रश्न सुटलेला होता. त्याच्यानंतर संकटमोचनची सेवा मी स्वतः केलेली आहे. गुरुचरित्र पारायणाची, नवनाथ पारायण, घोरकाशोधर स्तोत्र, ह्या सगळ्या सेवा मी स्वतः केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते ह्या सेवा, सांगते कारण याचे अनुभव मला स्वतःला आलेले आहेत. कारण इतक्या ह्या प्रभावी सेवा आहेत की जो कोणी या सेवा करतो ना तर त्याच्या घरामध्ये म्हणा किंवा त्याच्या ज्या काही इच्छा आहेत, जो कोणी ही सेवा करतो त्याची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते म्हणजे होतेच.
याच्यामध्ये काही शंका नाही आहे. कारण ह्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे ना. तुम्ही फक्त त्या सेवा मनापासून करा, संकल्पयुक्त करा, नियमपूर्वक करा, प्रामाणिकपणे करा. तुम्हाला याचं फळ खरंच 100% मिळेल म्हणजे मिळेल. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.